दरम्यान धुळ्याहून बातमी, धुळ्यामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाली होती। त्या प्रकरणातला एक संशयित होता, त्याला धुळे पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये त्यानं आत्महत्या केली आहे अशी बातमी येते आहे। संजय सोनावणे आपले प्रतिनिधी आहेत। संजय, नक्की नेमकी काय माहिती आहे, त्यांनी कशी आत्महत्या केली? साधारण दुपारी 2 ते 2:30 दरम्यानची ही घटना आहे। प्रदीप येता म्हणून हा संशयित आरोपी आहे। 12 तारखेला धुळे जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरण जे झालं होतं, त्या मारहाण प्रकरणातले एकूण 25 संशयित आरोपी, त्या संशयित आरोपींपैकी जे 9 आरोपी अटक करण्यात आले होते, त्या 9 आरोपींमध्ये हा प्रदीप येता म्हणून जो आरोपी आहे, या आरोपीचा समावेश होता। या आरोपीने आज धुळे शहर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये असलेल्या बाथरूममध्ये गळफास घेतलेला आहे। जे आरोपींना जी काही चादर दिली जाते त्या चादरीने बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली। या घटनेने पुन्हा एकदा खळबळ माजलेली। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्याच्यामुळं अगोदरच एक गंभीर घटना, त्या घटनेनं आणखी एक वळण घेतलेलं आहे, ते म्हणजे आरोपीनंच पोलीस लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे।